मित्र हो मैत्रिणींनो, तुमचं नवरा बायकोचं नातं इतकं स्ट्रॉंग असायला हवं ना, का त्याच्यामध्ये कोणी फूट पाडायचा जर प्रयत्न केला ना, तर समोरचा माणूस तोंडावर पडलं पाहिजे. इतकं तुमचं नातं पारदर्शक असायला हवं. का? कारण तर आजकाल आपण बघतो, लग्न झालं 6 महिन्यात, वर्षात, 2 वर्षात डिव्होर्स होतात. का होतात? याचं कारण काय? याचं कारण हेच असतं, एक तर नवरा किंवा बायको काहीतरी लपवून ठेवतात. कुठली तरी गोष्ट असते, ते एकमेकांशी शेअरच करत नाही. आणि नंतर कुणाकडून तरी ती गोष्ट कळते आणि त्या नात्यामध्ये फूट पडते, विस्फोट होतो. परिणाम काय होतो? लगेच तुमचं नातं डिवोर्सपर्यंत जाऊन पोहोचतं. कुठेही जा, कुणाशी लग्न करा, परंतु तिथं तुम्हाला विश्वास हा दाखवायलाच हवा. तुमच्या नात्यामध्ये जर विश्वासच नसेल ना, तुम्ही कुठं जा, किती फिरा, तुमचं नातं शेवटपर्यंत जाणार नाही. म्हणून सगळ्यांनी आपल्या नात्याची सुरुवात पारदर्शकतेने करा. भलेही तुमच्या पार्टनरला राग आला ना तरी चालेल, परंतु सगळं काही त्याच्याशी डिस्कस करा, सगळं काही बोला. नवरा असू द्या, नवऱ्याने सगळे प्रॉब्लेम, आपलं काय आहे, आपलं काय नको, ते बायकोला सांगायला हवं. किंवा बायकोने तिचं काय आहे, काय नाही आहे, तिचे काय प्रॉब्लेम आहे, तिला काय हवं आहे, हे नवऱ्याला नक्की सांगायला हवं. वेळ पडली तर भांडा, परंतु लपवाछपी करू नका. कुठल्याही नात्यात लपवाछपी चालत नाही. कसं असतं ना, वर्षात तुम्ही डिवोर्स घेणार, वेगळे होणार, परत लग्न करणार आणि परत लपवाछपी केली, परत तोच प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागणार. सगळ्यांना कळकळीची विनंती आहे का डिवोर्सपर्यंत जाऊ नका, वेगळं होऊपर्यंत जाऊ नका. तुमचे काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर बसून सोल्युशन काढा. मित्र हो मैत्रिणींनो, सांगायचं तात्पर्य एकच आहे का तुमच्या नात्यात विश्वास खूप मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यांनी हा विश्वास जपायलाच हवा. व्हिडिओ कामाचा वाटला तर एक लाईक, एक शेअर माझ्या व्हिडिओसाठी. नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. असेच मोटिवेशनल व्हिडिओ रोज माझ्या चॅनलवर असतात. सर्वांनी बघा आणि सपोर्ट करा. धन्यवाद.